आहे की नाही? वाचाल तर वाचाल, नाही तर मराल. पुढे आहे बहुदगा, आहे की नाही? आणि बहुदगा म्हणजे दगा कुणाला भेटतो? हृदयामध्ये भक्ती असेल तर त्या ठिकाणी मार्ग आहे महाराज. आणि हृदयामध्ये विषय असतील तर त्या ठिकाणी मार्ग बंद होतात महाराज. यदिसा ललना वसती हृदय व जपक व तपक का समाधी गती. तप मार्गानं, जप मार्गानं, समाधी मार्गानं देवाजवळ जाता येतं. तो समाधी मार्ग बंद झाला, जप मार्ग बंद झाला, तप मार्ग बंद झाला. त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? आपण विनवणीचे अभंग घेतो शेवटीला कीर्तन झाल्यावर आणि काय म्हणतो? अहंकार हा दुस्तर आणि त्याचा पडो द्या विसर. अहंकाराचा विसर रावणाला पडला नाही, तुला काय पडणार आहे रे? अहंकाराचा विसर कंसाला पडला नाही, तुम्हा आम्हाला काय पडणार आहे? आणि तो जर विसर पडायचा असेल तर तुम्हाला प्रिय व्हावं लागणार आहे. आपण आपल्या आईचं प्रिय होऊ शकतो, वडिलांचे प्रिय होऊ शकतो, बायकोचे प्रिय होऊ शकतो, गावकऱ्यांचे प्रिय होऊ शकतो. पण देवाचं प्रिय होण्यासाठी काय करावं लागतं? बायकोचं प्रिय होण्यासाठी काय करावं लागतं? वर्षातून एक दागिना आणावं लागतं, आहे की नाही? बरोबर आहे. बायकोचं प्रिय होण्यासाठी, मुलाचं प्रिय होण्यासाठी महिन्याचा पॉकेट मनी वेळेवर द्यायचा. मुलाचे प्रिय होता येत. आई वडिलाचं प्रिय होण्यासाठी त्यांच्या आज्ञामध्ये राहावं, झालं तुम्ही त्यांचे प्रिय. पण देवाचे प्रिय होण्यासाठी काय करावं लागतं? मन्मथ माऊलींनी जगाला सांगितलं, अंतःकरणामध्ये भक्ती धारण करावी लागते. आणि ती भक्ती अंतःकरणामध्ये उदयाला सहजासहजी येत नाही. कीर्तन करत असताना एक भक्त आला माझ्याजवळ आणि मला तुम्हाला अनमोल वस्तू भेट द्यायची म्हणलं. काय म्हणला? अनमोल वस्तू भेट द्यायची. मी त्याला म्हणलं, एवढे वानवाडीची लोक या ठिकाणी बसलेले, सर्वांच्या समोर ते म्हणजे त्यांनाही द्यायचं कळेल. केला इशारा जाता जाता. नाही म्हणलं, आम्हाला तुम्हाला एकांतातच वस्तू द्यायची आहे. मी म्हटलं वस्तूचं स्वरूप सांग. 2 मिनिटं कीर्तन थांबवतो, पडद्याच्या पाठीमागे होईल तो शिवाल शिवाल, आहे की नाही स्वामी? मग त्यानं माझ्या कानामध्ये वस्तूचं स्वरूप सांगितलं. काही नाही महाराज, सश्याची शिंग आणलीत. काय म्हणला? काही नाही म्हणला. काय झालेलं आहे? सश्याची शिंग आणलेली आहेत आणि ते तुम्हाला दान द्यायचे. आता मी 12 वर्ष काशीला काढलेले. 12 वर्षानं वयानं तुम्ही माझ्यापेक्षा मोठा असाल, पण मी 12 वर्ष काशीमध्ये काढले. म्हणजे मी घेतली असती, पण मी असं घेत नाही म्हणले. मग कसं घेता म्हणले? मी म्हणलं घरामध्ये येतो, स्नान करतो, इष्टलिंगाची पूजा करतो, तीर्थ घेतो, प्रसाद घेतो आणि मग वस्तू स्वीकारतो. अशी वस्तू स्वीकारत नाही. मग द्या की म्हणला तारीख, घे म्हणलं तारीख लिहून. त्यानं काढली डायरी बाहेर आणि सांगितले तारीख. लक्षात ठेवा तारीख कोणती आहे. पौर्णिमेच्या दिवशी अमावस्या यावी म्हणलं. काय सांगितलं? पौर्णिमेच्या दिवशी अमावस्या यावी आणि त्या अमावस्येला तुपामध्ये लोण्याचे भजे मला खाऊ घालत असत तर सश्याची शिंग घ्यायला तुझ्या गावात येतो. आता हा दिवस उद्याला येणार आहे का? त्याला द्यायचं नाही, मला घ्यायचं नाही. असा जर व्यवहार आपला चालू झाला, अशी जर आपली भक्ती चालू झाली, असं जर वैराग्य तुमचं आमचं चालू झालं, असे जर ज्ञान तुमचं आमचं चालू झालं, तर मात्र आपण बुडल्याशिवाय राहणार नाही. आणि ते बुडणं थांबावं याकरता भक्तीला काय जोड असावी? अभंगाचं दुसरं